नमस्कार मित्रांनो, मी दीपक जाधव, नाशिक. आज 21 जानेवारी 2026. तर बघा, अनेक शेतकरी मित्रांचे कॉल आले. पुढील वातावरण हे 8 दिवस ढगाळच असणार आहे आपल्याकडे, पावसाची शक्यता जर नसली, परंतु याच्यामध्ये दव देखील पडणार आहे. म्हणून लक्षात घ्या, कांदा पिकाची जर काळजी करताना यंदा रोपं खराब झाल्यामुळे उशिरा रोपं टाकली आणि कांदा देखील अजून तर काही लागवडी व्हायच्या आहे किंवा आता ज्या लागवडी केल्या आहे, स्क्रीनवर बघा, अशा पद्धतीचे जर कांदे असेल तुम्ही, तर याला जलद आपटेक द्या. कारण पुढचं ऊन वाढणार आहे. नंतर 1 महिना तुम्हाला थंडी, जेमतेम 1 ते 1.5 महिना थंडी सापडेल. नंतर ती ऊन वाढणार आहे, त्याच्यामुळे कांदे लवकरच पोचले पाहिजे. म्हणून कांद्याकरता 200 लिटर पाण्याला साधारणपणे 700 ते 1 किलो, 700 ग्रॅम ते 1 किलो अल्बर्ट सोल्युशन घ्या. त्याच्यामध्ये नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, गंधक आणि सगळे मायक्रोन्यूट्रंट्स प्लस इतर काही एलिमेंट ॲड असतात. त्याच्यामुळे कांद्यांना सगळं पोषण भेटतं. अल्बर्ट सोल्युशन 1 किलो 200 लिटर पाण्याला. त्यानंतर ओनिस्टार ओके ॲग्रीचं स्क्रीनवर बघून घ्या. तर हे साधारणपणे 100 मिली घ्या, आणि स्वस्त आहे. 100च मिली घ्या, जास्त नाही घ्यायचं. आणि त्याच्यामध्ये साधारणपणे एखादं बुरशीनाशक ॲड करा. आता जर पुढं साधारण पिरियड जर समजा ढगाळे, तर डावणी आणि करप्याचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे स्पर्शजन्य देऊन नाही चालणार आपल्याला. त्यामुळे कस्टोडिया घ्या किंवा ॲझॉक्सिस्ट्रोबिन किंवा टिबिकोनेझोल घटक असलेलं औषध तुम्ही त्या ठिकाणी घ्या. कस्टोडिया दिलं तरी एकदम उत्तम राहील. कस्टोडिया 200 मिली, अल्बर्ट सोल्युशन 1 किलो, ओनिस्टार 100 मिली असा एक कांद्याला स्प्रे द्या. कांदे जलद आपटेक होतात आणि त्याच वेळेस मात्र कांद्याला खाद देखील टाका. त्याच्यामुळे कांदे लवकर लागवडीस लवकर मानपात होते. आता स्क्रीनवर बघा, अशा पद्धतीचे जर 2-2.5 महिन्याचे कांदे असतील तर त्याला काय स्प्रे घ्यावा. या काळामध्ये तुम्ही पोषकच द्यायचे, तर पोषक, बुरशीनाशक, कीटकनाशक देखील घ्यायचे. तर पहिला जो स्प्रे सांगितला त्याच्यात तुम्ही एखादं कीटकनाशक देखील ॲड करू शकता. आता जर स्क्रीनवर कांदे दाखवले त्या पद्धतीने तुम्ही जर कांदे असतील तुमचे 2-2.5 महिन्याचे, तर त्याच्याकरता 200 लिटर पाण्याला 500 मिली सीपीपीयू कुठल्याही कंपनीचे घ्या. 4-क्लोरोफेनोलॉन सीपीपीयू मध्ये हे पेशी विभाजन सायटोकायनिन गटातील असतं आणि ते जेव्हा तुम्ही दिलं तर त्यावेळेस काय होतं, ते दिल्यानंतर झाडामध्ये पेशी विभाजन होतं. पेशी विभाजन झाल्यामुळे पाथींची जाडी वाढते आणि त्याच्यामुळे मान रुंद होते आणि कांदा फुगला जातो. हा त्याच्यातला रोल आहे. आता बरेच लोक म्हणते की द्राक्षाचं संजीवक, तसं नाही, ते सायटोकायनिन गटातील संजीवक आहे. त्याच्यामुळे 200ला 500 मिली सीपीपीयू घ्या. ओनिस्टार 100 मिली घ्या. आणि त्याच्यामध्ये ह्या वातावरणात, आता सध्याच ह्या वातावरणावर व्हिडिओ आहे, त्यामुळे ह्या वातावरणामध्ये तुम्ही त्याला एक चांगलं बुरशीनाशक देऊ शकता. त्याच्यामध्ये मेरिओन 80 मिली घेऊ शकता. आणि जर द्यायचं नसेल तर ॲमिस्टार टॉप जे येतं ते किंवा कस्टोडिया ह्या वातावरणात तेच द्या, कारण तेच काम करेल. कारण ढगाळ वातावरण डावणीची शक्यता आहे, म्हणून हे वातावरण घ्या. आणि नंतर तुम्ही त्याला जर दव पडलं ह्या वातावरणानंतर, सापचा एखादा स्प्रे देऊ शकता. साप म्हणजे त्याच्यामध्ये UPLचं येतं, ते कार्बन डाझिम आणि M45 येतं. अशा पद्धतीनं दोन्ही स्टेपच्या कांद्यांची मी औषधं सांगितली स्क्रीनवर, ते पाहून घ्या आणि त्यानुसार कांद्यांचं नियोजन करा. त्याच्यामध्ये एखादं कीटकनाशक पॉलिट्रिन 44, लिसेंटा किंवा रिजेंट वगैरे घेऊ शकता. आणि जर खूपच अटॅक असेल तर थोडंसं प्रमाण वाढून घ्या. तर हे असं कॉम्बिनेशन आहे. सुरुवातीच्या कांद्यांना अल्बर्ट सोल्युशन, नंतरच्या कांद्यांना तुम्ही त्याच्यामध्ये 2-2.5 महिन्याचे झाले असेल तर पी बुस्टर ॲड करू शकता किंवा 52-34 ॲड करू शकता, जे 2-2.5 महिन्याचे कांदे आहे त्याच्यामध्ये. असा एक स्प्रे कांद्याला घ्या आणि त्यानुसार आपल्या पिकाचं त्या ठिकाणी नियोजन करा. धन्यवाद.